तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? मजेतच राहायला पाहिजे. तर आज आपण जातो आहे एका मोठ्या लांब्या टूरवर, जे की आहे आपल्या घरापासून जवळपास 1000 ते 1200 किलोमीटर. तर या ज्या टूरची प्लॅनिंग आहे ती जवळपास खूप दिवसापासून सुरू होती. तर आज कुठं ते सक्सेस होत आहे. परमिशन अजून मला भेटलेली नाही आहे. बाबांनी परमिशन दिलेली आहे, आईची परमिशन घ्यायची आहे. तर आपण जात आहे वृंदावन आणि मथुरा आणि आजूबाजूची ठिकाणं. तिथे पुढे पुढे तुम्ही जर जसे व्हिडिओ आपले येतील तर तुम्हाला समजेलच की आपण कुठं जाणार आहे ते. तर आज 10 तारीख आहे, आपली 4 वाजताची ट्रेन आहे. आईने परमिशन दिल्यावर आपण लगेच निघणार आहे. तर पॅकिंग सुरू आहे. आता एक क्विक टूर शेतातून मारून येऊया आणि निघूया प्रवासासाठी. तोपर्यंत टाटा बाय बाय. आता डायरेक्ट आपण भेटूया रेल्वे स्टेशनवर, किंवा मग आपण जेव्हा इथून गावावरून जेव्हा बसनं आपण अकोल्यापर्यंत जाऊया ते पण मी तुम्हाला दाखवेल. चला भेटूया. तर आई, मी उद्या चाललो मथुरेले. हो, मथुरा वृंदावन आजूबाजूनं. ते मांग सांगितलं होतं ते. नाही, केदारनाथ पाणी पाणी आहे ना, पण मग तो रस्ता चांगले, रस्ते चांगले आहेत ना बा. तिकडे नाही जात ना. कोण आहे सोबत? तो आहे ना याच्यावाला, सांगलीवाला, अक्कलकोटचा. वृंदावन मथुरा आधी. आजूबाजूनं हरिद्वार, ऋषिकेश. जाऊ ना मग, जाऊ ना. हा काही तयारी तर दिसून राहिली. हा, मला विचारला मी, जाऊ ना. आता मी काय सांगू बाबा. काय सांगू म्हणजे, मग म्हटलं राहायचं लागेल. मागाचं हो म्हटलं ते. पाणी पावसाळ्याचे दिवस. पाणी काय लागून थोडी पडते. तरी सांगितलं काय ते. हा, परमिशन भेटली. रक्षाबंधन आहे पण मोठा. तर शेतीला चक्कर मारून आम्ही आलो आज. आता आम्ही जातो आहे, भेटूया 10 दिवसानंतर. रेडी टू गो. माहितीच्या आधारावरच बोललं पाहिजे. विनाकारण टीका करण्यात अर्थ नाही, असं कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. कुंभमेळ्याच्या तयारीचं काम संत महंतांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याला आपलं प्राधान्य आहे. कुंभमेळ्याला अजून 1 वर्षाचा कालावधी असून सरकारकडून कामात कोणतीही कमतरता ठेवली जाणार नसल्याचं महाजन यांनी सांगितलं. बाय. मी बस स्टँडवर, गाडीची भटकणी सुरू आहे. GST मी अकोला जाईल. तर आता आहे मी अकोलाच्या बसमध्ये.
एक्झॅक्ट 3 वाजले आहेत. 4 वाजता माझी ट्रेन आहे. तर काय मग ट्रेन सापडते की नाही सापडत. तर आज मोठा आयटम झाला माझ्यासोबत. अकोला स्टेशनवर आलो, गाडी डोळ्यासमोर उभी होती, मी गाडी चढू शकलो नाही. एकदम कट टू कट मला बसणं रेल्वे स्टेशनवर सोडलं आणि गाडी उभी असताना मी त्याच्यात नाही बसू शकलो. गाडी मिस झाली थोड्याशा यानं. तर आताचा प्लॅन आहे की शेगावला जाऊया. शेगावला जाऊन उद्या पुन्हा अकोल्याला जाऊन उद्या सकाळची अकोल्याची ट्रेन पकडूया. तर चला शेगावला जायची तयारी करू. तर आता वाजल्या संध्याकाळचे 7:30. ट्रिप प्लॅनमध्ये पुन्हा चेंज झाला. शेगाव कॅन्सल झालं. शेगावला उद्या जाऊया. आता मी जातो आहे आमच्या सासूरवाडीला भोडला. तर रात्र मुक्काम करूया आणि उद्या दिवस उद्या बघू. तुम्हाला टाटा बाय बाय, भेटूया उद्याला.